सौगंध मुझे है मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं रुकने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा। जून 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ सेवा करणारे निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा मान प्राप्त केला। या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षणाचे औचित्य साधून माजी आमदार संदीप नाईक यांच्या पुढाकाराने वाशी येथील इच्छापूर्ती जागृत श्री सोमेश्वर शिव मंदिरात विशेष पूजा, अर्चा व आरतीचे आयोजन करण्यात आले। यावेळी स्थानिक नागरिक उपस्थित होते। माजी आमदार संदीप नाईक यांनी आरती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेच्या कार्यासाठी अधिक बळ लाभावे यासाठी प्रार्थना केली। माजी आमदार संदीप नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल आपली भावना व्यक्त केली। संपूर्ण देशामध्ये आज एक वेगळं असं सकारात्मक वातावरण आपल्या सगळ्यांना बघायला मिळतंय। देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी पंतप्रधान म्हणून सगळ्यात अधिक कालखंड या देशामध्ये पूर्ण केलेला आहे आणि या कालखंडामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला देश हा प्रगतीपथावर आहे। ज्येष्ठ नागरिक असतील, युवक असतील, महिला असतील, क्षेत्र म्हणायचं झालं तर कुठलं असं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये या कालखंडामध्ये देशाने प्रगती केलेली नाही। आणि अशा समर्पित भावनेनं त्या देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये वाढवणारे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या ह्या कालखंडाच्या पूर्तीनंतर त्यांच्या निरोगी आयुष्याकरता त्यांना अजून बळ मिळावं म्हणून आज संपूर्ण देशामध्ये आज विविध प्रार्थना स्थळांमध्ये त्यांच्याकरता त्या ठिकाणी प्रार्थना केल्या जातात। त्यांना शक्ती मिळण्याकरता आज सगळेजण एकत्र आलेले आहेत। मी या देशाच्या पंतप्रधानांना ह्या कालखंड पूर्तीबद्दल नक्कीच सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।